नमस्कार मंडळी, आत्ता वाजतायत रात्रीचे 12 आणि तुम्ही विचार करत असणार की एवढ्या रात्री स्वयंपाक घरात काय करते. तर थांबा, दिवसभराचा गोंधळ संपला, सगळे ज्याचे त्याचे आहेत आणि आता वेळ आली आहे काहीतरी थोडंसं गोड बनवायची. म्हणजे अगदी काही भारी नाही, पण आपलं छोटंसं लेट नाईट काहीतरी स्वीट. फ्रीजमध्ये बघितलं तर काही फ्रूट होते, तर म्हटलं चला आज नवीन काहीतरी म्हणजे ज्यूस ट्राय करू. तर मी म्हटलं की चल आता सीताफळचा ज्यूस बनवायला घेते, तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू ट्राय करते, होप करते की चांगला बनायला पाहिजे. हे सर्व टाकते याच्यामध्ये. थोडासा दूध, ऍक्च्युली दूध जरा जास्तच टाकायला पाहिजे. त्याच्यानंतर थोडंसं रिचनेस यायसाठी 4 बदाम दिसतात. 4 बदाम म्हणजे रिचनेस वाढायला. बिलकुल मी पी नको करू, थांब जरा. आता खूप यम्मी आणि खूप म्हणजे एकदम छान एस्थेटिक दिसते नाही. त्याच्यामध्ये हे 4 बदाम टाकायचे, एक इलायची पण टाकते मी. हे टेस्ट चांगला झाला तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग आम्हीच्या शिव्या खावी लागतील. एक इलायची, साखर टाकते मी अंदाजन टाकते. नॅचरल स्वीटनेस असते त्याच्यामध्ये, पण मी साखर टाकून दिला. वाव, खूप असा रिचीनेस वाटतंय. नाईस, मस्त ना गिन्नी आहे बघ. आणि सांगा कसं झालंय. मस्त आहे तुला? हा मस्त आहे. आवडलं? आता मी हे थोडं वेळ फ्रीज मध्ये ठेवते, ठीक आहे? 2 मिनिटासाठी. काळे चणे, मीची बच्ची थांब. काळे चणे आणले होते, उद्या घरी कन्यापूजन आहे तर त्यांच्यासाठी चणे भिजत घालत आहे मी. आता विसरली तर प्रॉब्लेम होऊन जाणार. असे काय जास्त पण नाही बनवणार आहे मी, असं म्हणजे सुक्का टाईपच बनवेल, नाहीतर एक पोरी मग खात पण नसतात. हे की नाही कुकी? लय नखरे करतात आमच्या पोरी सारखे. तुला काय सांगायचं तर तुझं तू सांगून का. थांबा, एस्थेटिक. आणि फ्रेंड्स, तुम्हाला जसं मम्मीने सांगितलं चण्याच्या बारेमध्ये, ती पाणीसारखी बनवते ना मम्मी, तर खूप लोकांना आवडेल नाही म्हणून मम्मी घट्ट बनवणार. माझी बेइज्जती करायचा कुठलाच नको सोडू नको. आणि 1 मिनिट इथं साईडला फोकस देऊ आपण भांड्यांवर. हे जे युटेन्सिल्स आहे, हे जे भांडे आहेत दिसतात तुम्हाला, हे उद्या कामवाली भांडे मीच घासणार, कारण की माझ्या घराची कामवाली बाई मीच आहे. आणि मी रोज दिवस रात्र सकाळ संध्याकाळ भांडेच घासत राहते. पिणार आहे एस्थेटिक वाला ज्यूस. नाही तर रिस्कचे काम तुम्हीच करा, मी नाही करा. चालू झालं. रिस्कचे काम हे लोकांना करू दे. मी सर्वात लास्टला पिणार ज्यूस. की कसा झालाय कसा नाही मला माहिती नाहीये. छान घे ना अजून.
म्हणजे हे घे ना, थांब एक मिनिट, काहीतरी व्यवस्थित एकदम एस्थेटिक वाला ज्यूस दिसतोय तर एस्थेटिक वालाच काहीतरी घे ना भाई. मी पण एस्थेटिक वाला काहीतरी करू शकते खरंच. मोजून फक्त 3 अर्धे ग्लास सीताफळ ज्यूस रेडी झालेला आहे. वाव, थांब थांब ना, अजून ग्लास तर काढ. आम्ही नाही पियायचं. सरक 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 सरक. कायच होणार. अरे ठीक आहे, चल काढ. आपण का हॉटेलला नाही आलो जेव्हा एक एक हा glass माझा आहे, तरी हा पिणार. माझा आहे. हे बघ, याच्यात ड्रायफ्रूट आले, तो खोल ना. काय माझ्या पोरीसाठी ते छोटी वालीसाठी. आई, थांब, इथं ठेव दोघं ग्लास. ग्लास ठेव इथं. एस्थेटिकच्या नावावर आम्ही प्लास्टिकचे ग्लास यूज करणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्यूस पिणार आहे. अरे काचेचे भांडे नाहीये, एस्थेटिकच्या नावावर आम्ही प्लास्टिकच्याकडे जास्त सीताफळ नाहीये हा, असं बोल. तसं, हा. हा, आणि आमच्याकडे जास्त- मिक्सर पण छोटा आहे. मिक्सर बरोबर आहे, आणि सीताफळ friends, कमी आहे. मम्मीने यासाठी बोललं की मी नंतर पिणार, कारण की त्यांचा उपवास चालू आहे आणि उद्या त्यांचा उपवास संपेल, म्हणून ते 12 वाजता पितील. काय झालं? काय गमन आहे? गमन आहे? हात लाव, हात लाव, हात लाव. बापरे. बापरे, गलम गलम गलम. गमन गमन. हा 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 हा. ऍक्टिंग खोर. कुकी छान आहे का? अरे वा, अमित ते छानचा आकडा दाखवते. वाव. चमचा आणलं बेटा, चम्मच आणू. चमचा आणलं, आवडली? चमचा आणलं. असं वाटलं बापरे, पण अजून असलं. आवडली? पण अगर अजून असलं असतं ना, मी पूर्ण पिली असते, पण रस नाही सोडली असते मी. कॅमेरा बंद आहे आता, खरं सांग. खरंच छान आहे, कॅमेरा बंद आहे ना, सांग ना. खरंच छान आहे. चमचा आणलं. म्हणजे कॅमेऱ्याच्या नंतर तू हे सांगशील मला. खरं चांगलं बनलंय. ठीक आहे, म्हणजे येते मला बनवायला असं ना. आई गं. आता मी पिऊन बघते. थांब ना एक मिनिट बाबू, थांब. मी पिऊन बघते कसं झालं, कारण की टेस्ट मलाच कळणार हे की नाही गिन्नी. हा, आणि आता मम्मीचा उपवास सुटलाय तर ते पिऊ शकतात. उद्या कन्यापूजन डबल आहे चमचा ना. दाखव. इलायची मुळे टेस्ट गेलाय. डबल चमचा दे. माझ्या पप्पा बोलताय, बाबू चमचा दे पप्पाला. दाखव. दे का? छान झालंय, पण इलायचीमुळे खरंच टेस्ट गेलेलं आहे. फ्रेंड्स, आणि उद्या येईन आमचा गरबाचा ब्लॉग. थांब तू तार. गरबाचा ब्लॉग आहे ना, गरबाचा ब्लॉग आहे ना, सांगा. दा. झालंय माझा, मी चारत नसते. मग नको खाऊ तू. अरे यार, चालत नसते. मी नाही चारणार, मी तंग आहे पहिलेच. मी आत्ताच मार खाल्लाय थोड्या वेळ आधी. आणि मम्मी परत मला अशी तुला बाकी सगळं टाकायचं. मी रडत होते. कळलं का? गिळू नको. 12:15 वाजलेले. थांब. तर आता आम्ही झोपतो. आता आम्ही थकलो. आता आम्हाला बिग बॉस बघायचा आहे. तुम्ही पण बघा बिग बॉस, आणि जो कंटेस्टंट आवडतो त्याला वोट करा. मी तर करत नाही वोट, मला येत नाही करता. तुम्ही वोट करा. आता मी जाते, माझी ड्युटी आहे. मला बिग बॉस बघायचं आहे आणि मला 2:30 वाजेपर्यंत कमीत कमी जागायचं आहे. सो बाय, उद्या भेटू. उद्या कन्यापूजन आहे, तिथं जेवण करू आणि व्यवस्थित कामं आवरू. आणि डब्या रेडी शेडी. माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला हे असा नॉईज येणारच, कारण की आपण ट्युशन स्किप केलं आणि 10 वाजेचं ठेवलं. माझा विचार काय चालला माहिती आहे का? चिंपॅन्जी आहे, चिंपॅन्जी. आणि तुम्ही कधीही तिला कॅमेरा दाखवला ना तर ती हायच बोलते. माझा कुकू विचार हाय काय बोल. चाललंय तुला सांगू का? म्हणजे मी ट्युशन स्किप केलं. बोल नाही. माझा विचार काय चालला ते सांगतो. पप्पी. माझा विचार काय चालला माहिती आहे का? त्यांना, मला नाही. गोड पप्पी दे. मधून आली नाही. आणि अर्धा तासच मंदिराजवळ ज्या पोरी वेळ बसतात ना, त्यांनी मला चालेल, मला चालेल. चला बाय करा आता. नंदा
Thanks guys for hanging out with me tonight. I will see you in the next. Bye.